आता उपोषणाला बसलेले आहेत आणि प्रचंड प्रतिसाद मनोज जरांगे पाटलांना मिळतोय. आपण आपल्यासोबत मनोज जरांगे पाटीलला विचारूया. सर, प्रतिसाद तर प्रचंड आहे. असं म्हणलं जात होतं की प्रतिसाद मिळणार नाही, पाटील येतील आणि फक्त परत जातील. आणखीन तुम्हाला पुढच्या शनिवार रविवारी दिसन, आणखीन पुढच्या शनिवार रविवारी दिसन तुम्हाला मराठे झाडून पुसून मुंबईत येणार आहेत पुढच्या शनिवार रविवारी. ही राज्य सरकारने तुमच्या मागण्या मान्य करावा म्हणून तुम्ही धमकी देता असंही बोलल्या जात आहे. त्या कोण बोललं? बरीच सत्ताधारी माहिती आहे तुम्हाला. त्यांना आधीच वाटलं होतं आम्ही याच्या टायमाला. असंच कळलं त्यांना धमकी आहे का सत्य. आता काय कमी नाहीत, मुंबईच्या कोपऱ्यात आहे. पाटील, काय झालंय 2022 पासून आरक्षणासाठी तुमची ही लढाई सुरू आहे. तब्बल 6 ते 7 वेळा तुम्हाला आश्वासनं दिली आणि तुमच्या आश्वासनावर बोळवण केली असंही म्हटलं जातं. सत्य वाटतं तुम्हाला हे? पण काही ना काहीतरी मी त्यावेळेस समाजाच्या पत्रात टाकलेलं आहे. म्हणजे काय असा अनेकदा प्रश्न विचारतो की मिळालं काय यातून? समाजाला कधीच मिळालं नाही, ते मिळालं नाही. मुलीला मोफत शिक्षण झालं, 58 लाख नोंदी, 3 करोड मराठी आरक्षणात गेले, अनेक नोकऱ्या मिळाल्या, अनेक पोरांना फीसमध्ये सवलती मिळाल्या, अनेक पोरांचे फायदे झाले, मराठा एकजूट झाला, खूप काय होत चाललंय. आता फायनल तुकडा पाडणार आता आम्ही. पाटील, एक प्रश्न सातत्याने विचारला जातो, तुमचा इतका राग देवेंद्र फडणवीसवर का? काय नक्की केलंय? तुम्ही म्हणतात मराठ्यांचा वाटोळं केलंय, काय नक्की केलंय सांगा बरं. काय करायचं राहिलं? आज 2 खून झाले, खून केले त्याने आज 2 आमचे. आज आमच्या एका पोराला अटॅक आला. CST समोर सुविधा असते आल्या असता का? एक शिवनेरीला अटॅक आला. 2 पोरं आमचे बलिदान गेले मराठा. त्याला खूनच म्हणते. देवेंद्र फडणवीसने खूनच केली. तुला तुपल्या आईला बोलल्यावर लय राग येतो. आमच्या कोणातरी आईचं लेकरूच गेलं ना, आता ती किती शाप तळतळाट देणार तुला. ते होईल सगळं होईल म्हणा. तो पुढच्या शनिवार रविवारपर्यंत फक्त विषय मार्गे काढू नको. अख्खा मराठा येणार आहे मुंबईत झाडून पुसून. तू मजा बघ मान नुसतं. पण पाटलांना असं त्यांचं म्हणणं आहे की शिव्या देणं ही कुठली राजकीय संस्कृती आहे? माणसं मारणं कोणती संस्कृती आहे? कोण विचारतो तो? हा कोण आहे तो? तुपल्या आईला जाऊन विचार म्हणा घरी. तू मेल्यावर तुपल्या आई आम्हाला शाप शिव्या देईन का नाही विचार. तिची आई जर नाही म्हणली तर उद्यापासून बोलायचं बंद कर. फक्त त्याच्या आईला जेव्हा म्हणतो ना शिव्या देतो, त्याला म्हणा तुपल्या आईला फक्त एकदा घरी जाऊन विचार की तू हो पोरग मारून टाकल्यावर, त्याचा बळी गेल्यावर तू गप्प बसशील का असं विचार. त्याची आई जर म्हणले हा तुला जर मारून टाकलं तर मी गप्प बसन काही म्हणणार नाही, तर उद्यापासून काही बोलत नाही. आमचे लेकरं मेले ना. पण शिव्या शापापेक्षा कर्तृत्व मोठं. तुम्ही कालही बोलले, अर्थात नाही सांगण्याचा हेच प्रयत्न होतोय. कर्तृत्व काय आणि त्याचं काय काय कर्तृत्व त्याचं काय? फोडाफोडी एवढंच कर्तृत्व आहे. आणि मराठ्यांच्या लोकांवर केसेस केल्या हे कर्तृत्व आहे. आमच्या आई बहिणीवर त्यांनी आमच्या आईवर गोळ्या घातल्या हे कर्तृत्व आहे त्याचं. त्याच्या आईला बोललं आमच्यावर केसेस करतो म्हणजे ते कर्तृत्व आहे. त्याला ती आई वाटते, ही आई नाही वाटत. आज 2 पोरांची आईचे लेकरं गेले देवेंद्र फडणवीसमुळे. त्याला या आईने दिसत काय? हे कर्तृत्व आहे त्याचं. मराठी मारून टाकणे. सातत्याने तुम्ही असं म्हणता की तुम्हाला देवेंद्र फडणवीस मारणार, गोळ्या मारतील. का हो, असं का वाटतं? गोळ्या घातल्यानंतर वाली आणि त्याला मी त्याला नाही मोजीत. त्याला पुढच्या शनिवारी रविवारी कळत. काय कळलं नक्की? कळत सांगा ना, आमच्या प्रेक्षकांनाही सांगा. इतका त्रास देतो ना. 2 पोरं मेले ना आमचे, त्याच्यामुळेच मेले. आरक्षण दिलं की होईल का? होणार नाही ना. ते झालं पोरा सगळं बंद केलं मुंबईतलं. त्यांनी इथं बंद केलं तितका त्याचा महाराष्ट्रात त्रास होणार. त्याच्या मंत्री आमदार खासदाराला. एक असंही म्हटलं जातं की तुम्ही फडणवीसांवर बोलता पण एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याबाबत ब्रही काढत नाही. त्यांचा तुम्हाला छुपा पाठिंबा आहे, इथपर्यंत चर्चा आहे. पाठिंबा नाही काही नाही, पण तो इतके नाशके नाहीत ते. म्हणजे ते तुम्हाला विरोध करत नाही असं? मी म्हणत नाही पाठिंबा दिला आणि विरोध केला, पण त्याचे इतके नाशके नाहीत ते. सरळ द्वेष आहे. ठीक आहे ना, मला काही बोलायचं नाही. मराठ्यांना एवढंच सांगता त्याच्या माध्यमात मुंबईत शांत राहायचं, ग्राउंडवर गाड्या लावायच्या आणि आझाद मैदानला येऊन बसायचं. 2 दिवस शांता सोडायची नाही. एकाने जाळपोळ दगडफेक करायचे नाही. नसता मी
तुम्ही माझे आंदोलक नाहीत हे जाहीर करीन. हा, तुम्ही शांत राहा. त्याला काय तुम्ही करायचं? जो संयम ठेवणार, काही झालं सरकारने रिप्लाय नाही दिला तरी शांत राहायचं. ग्राउंडवर गाड्या किती लावायच्या. दिवस? जवळ मी मरत नाही तवर, आणि मेल्यावर बी शांत राहा. बरं, आज शिंदे समिती आली, सरकारकडनं अजून फारसं आलं नाही, शिंदे समिती मात्र त्यांनी पाठवलं. तुम्हाला काय मारताय? वेळ मारून नेताय फक्त? त्यांना नाक नाही यायला, काळं तोंड झालेलं आहे त्यांचं, त्याच्यामुळे शिंदे समितीला पाठवतात. आता बोला. शिंदे समिती विखे पाटलांना भेटायला गेली आहे. विखे पाटील मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, तिथं चर्चा होणार आणि मग तुमच्यापर्यंत पुन्हा येणार. मी कदरून गेलो त्यांना, जाऊ द्या, मला नाही चर्चा करायची, अंमलबजावणी पाहिजे. आता तोंड कोरडं पडायला. बरं पाटील, शेवटचा प्रश्न, मागे हटण्याचा काही विषय नाहीच? काय संबंध मग हटायचं? काय संबंध? हे होते मनोज जरांगे पाटील आणि स्पष्टपणे सांगताय की मागे हटण्याचा प्रश्नच नाही. मला गोळ्या मारल्या तर याची किंमत राज्याला भोगावी लागेल. आम्ही शांत राहू, पण मागे हटणार नाही. आरक्षण घेऊनच इथून जाऊ. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, मुंबई.